हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं सेशन आपलं आहे की डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर द ऍडमिशन प्रोसेस. तर स्टुडंट्स, जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसी या क्षेत्रात ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर कुठले हे डॉक्युमेंट्स हे आपण या सेशन मध्ये जाणून घेऊया. तर स्टुडंट्स, जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असतील तर तुमचा काय फायदा होणार आहे? तर तुम्हाला फी कन्सेशन मिळणार आहे, तुम्हाला फी मध्ये सवलत मिळेल. दुसरी गोष्ट, कॅटेगरी वाईज तुम्हाला सीट रिझर्वेशन मिळेल. थर्ड थिंग, तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. तर हे झाले बेनिफिट्स आणि अजून बरंच काही आहे. तर या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सला स्टुडंट्स मी दोन पार्ट मध्ये डिवाइड केले. किती पार्ट मध्ये केलंय विद्यार्थी मित्रांनो? दोन पार्ट मध्ये. ज्याच्यात पार्ट 1 आहे, ज्याच्यात कॉमन डॉक्युमेंट्स इन्क्लुडेड आहेत. कुठले डॉक्युमेंट्स इन्क्लुडेड आहेत? कॉमन डॉक्युमेंट्स. जेणेकरून हे डॉक्युमेंट्स कॉमन म्हणजे हे सगळ्या इट इज रिक्वायर्ड फॉर ऑल द कॅन्डिडेट्स. कॉमन डॉक्युमेंट्स कुणाला रिक्वायर्ड आहे? ऑल कॅन्डिडेट्स साठी. आणि पार्ट 2 मध्ये मी स्पेशल डॉक्युमेंट्स इन्क्लूड केलेले आहेत जे फक्त रिझर्व कॅटेगरी वाल्यांना इन्क्लुडेड आहेत. म्हणजे रिझर्व कॅटेगरी वाल्यांना हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी लागतात. तर रिझर्व कॅटेगरी मध्ये म्हणजे काय येणार आहे स्टुडंट्स? तर जे विद्यार्थी ओबीसी, एसईबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी आणि ईडब्ल्यूसी या कॅटेगरी मध्ये येतात, ईडब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये येतात, त्या लोकांना हे स्पेशल डॉक्युमेंट्स लागणं गरजेचे आहेत. तर कुठले आहेत हे कॉमन डॉक्युमेंट्स आणि कुठले आहेत हे स्पेशल डॉक्युमेंट्स हे आपण या सेशन मध्ये जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपण बघूया पार्ट 1, दॅट इज द कॉमन डॉक्युमेंट. तर सगळ्यात पहिले लागणार आहे ती 10th स्टँडर्डची एसएससी मार्कशीट. बरोबर आहे, जेणेकरून तुम्हाला ही मार्कशीट तिथे अपलोड करायची आहे. नेक्स्ट, आता 12वीचा रिझल्ट लागलाय तर तुम्हाला एचएससी ची मार्कशीट मिळालीच असेल विद्यार्थी मित्रांनो, किंवा नसेल मिळाली तर मिळणार असेल. तर ही 12th स्टँडर्डची एसएससी ची मार्कशीट तुम्हाला गरजेची आहे. नेक्स्ट इज द 12th स्टँडर्ड लिव्हिंग सर्टिफिकेट. लिव्हिटी ने हे चुकून झालेलं आहे, इट इज द लिव्हिंग सर्टिफिकेट. ओके, लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. त्या मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय असणं गरजेचं? जेव्हा पण तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट कलेक्ट कराल तुमच्या कॉलेजमधनं, तर तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की त्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ ही बरोबर मेन्शन केलेली आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही मायनॉरिटीनी बिलॉंग करत असाल, जर तुम्ही मायनॉरिटी कास्टने बिलॉंग करत असाल, म्हणजे जर मुस्लिम किंवा गुजराती या मायनॉरिटी कास्टमधनं जर तुम्ही बिलॉंग करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती मायनॉरिटी स्पेसिफाय केलेली पाहिजे. काय केली पाहिजे? मायनॉरिटी मस्ट बी स्पेसिफाईड. जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला तुमच्या फ्युचर ऍडमिशन प्रोसेस मध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. कारण हे सगळं व्हेरिफिकेशनच्या वेळेस चेक केलं जातं. जेव्हा कॅप राऊंडचं व्हेरिफिकेशन होईल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ही मायनॉरिटी मेन्शन आहे की नाही तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर हे चेक केलं जातं. नेक्स्ट काय आहे? एसएससी मार्कशीट, एचएससी मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट. नेक्स्ट कम्स द डोमासिल सर्टिफिकेट. डोमासिल सर्टिफिकेट कशासाठी गरजेचं आहे? की तुम्ही प्रूफ आहे की यू आर बिलॉंगिंग टू महाराष्ट्र. तुम्ही काय आहे? महाराष्ट्रामधनं आहे. हे कोण प्रूफ करतं? तर हे तुमचं डोमासिल प्रूफ करतं. जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे डोमासिल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही हे डोमासिल सर्टिफिकेट काढून घ्या. दॅट मीन्स अप्लाय फॉर इट. ओके, नेक्स्ट कम्स द इन्कम सर्टिफिकेट. तर इन्कम सर्टिफिकेट तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम सर्टिफिकेट हे असणं फार गरजेचं आहे. तर या इन्कम सर्टिफिकेट मध्ये काय मेन्शन असलं पाहिजे की तुमची अॅन्युअल इन्कम, तुमच्या फॅमिलीची अॅन्युअल इन्कम लेस दॅन 8 लाख पर ॲनम पाहिजे. ओके, तर हे इन्कम सर्टिफिकेट 1 इयरचं पण येतं आणि 3 इयर्सचं पण येतं. याची व्हॅलिडिटी 1 इयर पण आहे, 3 इयर पण आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट ऑलरेडी अवेलेबल असेल तर तुम्ही त्या इन्कम सर्टिफिकेटवर तुमची व्हॅलिडिटी चेक करून घ्या. जर ते 1 वर्षासाठी व्हॅलिड असेल तर तुम्ही त्याला रिन्यू पण करू शकता. ओके, तर पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुमची फॅमिली इन्कम ही मेन्शन असणं गरजेची आहे. आणि तुमच्याकडे हे इन्कम सर्टिफिकेट असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही स्कॉलरशिपला देखील अप्लाय करू शकता. नेक्स्ट कम्स द स्टेट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. तर ह्या स्टेट ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे कुणाला ऍप्लिकेबल आहे? तर जे लोक ओपन कॅटेगरी मधनं आहेत आणि त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट
ऍप्लिकेबल आहे. नेक्स्ट कम्स द गॅप सर्टिफिकेट. विद्यार्थी मित्रांनो, तर गॅप सर्टिफिकेट कशासाठी रिक्वायर्ड आहे, तर ज्या लोकांनी, ज्या कॅन्डिडेट्सनी ड्रॉप घेतलेला आहे, मध्ये गॅप घेतलेला आहे, त्या लोकांना हे गॅप सर्टिफिकेट नेसेसरी आहे. तर ह्या गॅप सर्टिफिकेट आपल्याला ॲफिडेव्हिट करून ही आपण गॅप सर्टिफिकेट काढू शकतो. अँड द लास्ट डॉक्युमेंट रिक्वायर्ड इज आधार कार्ड. तुमचं अपडेटेड आधार कार्ड हे फार गरजेचं आहे. त्या आधार कार्डवर तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि तुमचा फोटोग्राफ हा अपडेटेड व्हर्जन मध्ये पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या तुमच्या ऍडमिशन प्रोसेसवर काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण हे सगळे डॉक्युमेंट्स जेव्हा तुम्ही कॅप राऊंड च्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये असाल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय केले जातात. येस, सो काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला लागले, 10th SSC मार्कशीट, 12th HSC मार्कशीट, 12th लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमासिल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, स्टेट EWS सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट आणि आधार कार्ड. हा झाला पार्ट 1, दॅट इज कॉमन डॉक्युमेंट्स, जे सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, जेवढे कॅन्डिडेट आहेत आपले तेवढ्या सगळ्यांना हे डॉक्युमेंट्स असणं फार गरजेचं आहे. नाव कम्स द नेक्स्ट कॅटेगरी इज द पार्ट 2, दॅट इज द स्पेशल डॉक्युमेंट्स. तर स्पेशल डॉक्युमेंट्स मध्ये सगळ्यात पहिले डॉक्युमेंट रिक्वायर्ड काय आहे, कास्ट सर्टिफिकेट. जर स्टुडंट्स तुम्ही OBC, कुठल्या OBC, SEBC, SC, ST, बरोबर आहे, देन VJ, NT. जर तुम्ही ह्या सगळ्या कास्टला बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला ह्या कास्ट सर्टिफिकेटला अप्लाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्पेशल सवलत दिली जाते. फी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला हे स्पेशल डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, दॅट इज द कास्ट सर्टिफिकेट. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे हे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल नसेल तर तुम्ही आत्ताच त्याला अप्लाय करा, कारण हे डॉक्युमेंट्स असे आहेत की ज्याला यायला इश्यू व्हायला वेळ लागतो. येस, नेक्स्ट कम्स द कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. म्हणजे काय की जात पडताळणी, म्हणजे खरंच तुम्ही त्या कास्टचे बिलॉंगिंग आहात की नाही, राईट. तर तुम्हाला हे पण सर्टिफिकेट गरजेचं आहे. जर तुम्हाला हे सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या सर्टिफिकेटला अप्लाय करा लवकरात लवकर. नेक्स्ट कम्स द नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. त्याला आपण काय म्हणतो, वी आर ऑल्सो कॉलिंग दिस सर्टिफिकेट ॲज NCL. तर हे सर्टिफिकेट कुणाला रिक्वायर्ड नाहीये, SC अँड ST या 2 कॅटेगरीजला हे सर्टिफिकेट रिक्वायर्ड नसतं. बाकीच्या उरलेल्या सगळ्या कॅटेगरीजला हे सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. ओके स्टुडंट्स. आणि हा SEBC हे फक्त मराठा कॅन्डिडेट साठी रिक्वायर्ड आहे. येस, तर हे झाले आपले स्पेशल डॉक्युमेंट्स मध्ये काय काय इन्क्लूड केलं आपण, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट, दॅट इज NCL, जे आपल्याला SC आणि ST कॅटेगरी वाल्यांना लागत नाही. ते सोडून बाकीचे जेवढे कॅटेगरीज आहेत त्या सगळ्यांना हे सर्टिफिकेट लागतं. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचंय, जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट अवेलेबल नसतील तर तुम्हाला लवकरात लवकर हे सर्टिफिकेट साठी अप्लाय करायचे, कारण ह्या सर्टिफिकेट यायला वेळ लागतो. आणि जोवर तुमचे ऍडमिशन प्रोसेस चालू होईल तोवर तुमचे हे डॉक्युमेंट्स रेडी असतील. आणि जर तुम्ही म्हणत असाल की जर आमच्याकडे हे सर्टिफिकेट नाहीये पण आम्ही ह्याला अप्लाय करून मॅडम आमच्याकडे त्यांची पावती आहे, तर ही पावती तुम्हाला चालणार आहे, पण कधी, फक्त जेव्हा तुम्ही अप्लाय करताय स्टार्ट ऑफ द ऍडमिशन साठी तुम्हाला ही पावती चालणार आहे, पण जेव्हा एंड ऑफ द ऍडमिशन, जेव्हा व्हेरिफिकेशनची प्रोसेस येईल तेव्हा हे सगळे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत. कसे लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला पावती उपयोगात पडणार नाहीये. ठीक आहे, तर हे झाले आपण सगळे डॉक्युमेंट्स बद्दल बघितलं. तर ग्लोबल ऑनलाईन ने विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी नीट आणि MHT CET या एक्झाम साठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपण फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करतो विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन. जर तुम्हाला ह्या कोर्सला रजिस्टर करायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, ऑर एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला ॲक्सेस करू शकता. तर येत्या 12th मे पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहे फॉर द अपकमिंग इयर 2026.
येस, थँक यू.